अंगी पंकजरता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेच्या माध्यमातून स्वामींनी साधनेच्या माध्यमातून साध्याकडे जाण्यासाठी चिंतन मनन स्मरण वंदन व्हावं म्हणून साधन केलेलं आहे. आणि ते साधन आमच्या केसराज बासांनी अतिशय प्रयत्नाच्या माध्यमातून या सूत्रपाठामध्ये आपल्याला अनमोल असा ठेवा दिलेला आहे. ती म्हणजे प्रसाद सेवा. या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आपण वंदन करण्याचा विधी शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यातून आपण आठवण करण्यासाठी तत्पर आहेत. स्वामींच्या पवित्र संबंधाने आणि प्रसन्नतेच्या माध्यमातून जे आपल्याला परमेश्वराने वंदन रूपी साधन दिलं त्याच्यापैकी आपण कापूस, पोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट किती आले? 8 झाले, 7 झाले. यांची विशेष प्रकारची माहिती आपण मिळवलेली आहे. आता शेवटचा आहे ज्याला पाषाण म्हणतात. स्वामींच्या पवित्र संबंधाने अनेक प्रकारच्या पाषाणाला संबंध झाला. चालता श्री करे स्पर्श मात्रे संबंध होय किंवा येथीच्या संबंधा गेले तेथुले ओटे गोटे हे पाषाणामध्येच आहे. परंतु त्या पाषाणामध्ये अनेक पाषाणांना स्वामींचा संबंध झाला. पण सर्वांमध्ये प्रसन्नता रूप मनोधर्म नाही. आणि स्वामींनी प्रसन्नता रूप मनोधर्म ज्या ठिकाणी दिलेला आहे ते आपल्यासाठी साध्याला जाण्यासाठी
विशेष प्रकारचं गोष्ट आहे. म्हणून जेवढेही संबंध झाले पाषाणाचे त्याच्यापैकी विशेष प्रकारचं तिथं ज्याच्यामध्ये प्रसन्नता भरलेली आहे असे काही पाषाण आहेत, पाषाणाच्या वस्तू आहेत, त्या आपण आज आठवण, चिंतन, स्मरण करणार आहात. वंदन करू शकणार नाही कारण आपण फक्त बसलेलो समोर आहे, त्याच्यामुळे वंदन नाही करू शकणार. बाकी आठवण, चिंतन, मनन आणि स्मरण हे आपण करणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं पाषाणा अंत मोतियाचा टिळा. स्वामींना टिळे 9 प्रकारचे लागल्या गेलेले आहेत. त्याच्यात हा मोतियाचा टिळा आहे. मोती दगडापासून तयार होतो, पाषाणामध्ये येतो. म्हणून मोतियाचा टिळा कोणी दिला, काय दिला, काही उल्लेख सापडला नाही. पण स्वामींना अर्पण केलेला हा टिळा भागवत पंथात वंदनीय आहे. ज्वारीचा टिळा सापडला, चंदनाचा टिळा सापडला, सुवर्णाचा टिळा सापडला. असे बरेच टिळे स्वामींच्या संबंधात आले. पण मोतियाचा टिळा कोण्या भक्ताने दिलेला असावा. आणि हा मोती दगडापासून बनतो. आणि तो मोतीच काय दगडापासून बनतो. जे लोक रत्न घालतात हे रत्न सगळे कशापासून आहे, दगडापासून. दगडच आहे. म्हणून स्वामींना अर्पण केलेला मोतियाचा टिळा गोल असेल, सुंदर असेल, पांढऱ्या रंगाचा असेल. मोती कसा राहतो, पांढऱ्या रंगाचा. आणि तो टिळाच्या आकाराचा बनवलेला असेल. स्वामींना तो भक्तिभावाने अर्पण केलेला असेल. आणि अर्पण केल्यानंतर स्वामींनी त्याचा स्वीकार केलेला असेल. आणि स्वामींनी त्याच्यामध्ये प्रसन्नता रूप मनोधर्म धारण केलेला असेल. आणि तो टिळा आमच्या पूर्वजांनी जपून ठेवला, वंदनीय म्हणून आला. तो टिळा आठवणं गरजेचं आहे. म्हणून मोतियाचा टिळा. शिन्नस्थळ अत्यंत महत्वाची. ज्या ठिकाणी परमेश्वराचा सदुदित मनोधर्म होता. पूर्वी त्याला शिन्नस्थळी म्हणायचे, आता छिन्नस्थळी म्हणतात. परंतु आपल्या अंतःकरणात, आपल्या शरीरात, आपल्या मानसिकतेमध्ये जो क्षीण आलेला आहे, थकवा आलेला आहे, तो शारीरिक असो मानसिक असो, त्या ठिकाणी गेल्यानंतर तो थकवा आजही काय होतो, नष्ट होऊन जातो. म्हणून ते आसन छिन्न. आजही तिथे गेल्यानंतर बसून पाहून प्रसन्न वाटत, मनाला अत्यंत सुंदर वाटत. आणि ती शिन्नस्थळी पाषाणाची खडकाची. त्याच्यामुळं ते शिन्नस्थळी आठवणं आपल्याला गरजेचं आहे. आता शिन्नस्थळीवर स्वामींनी बसून कोणती लीळा, शिन्नस्थळीवर बसले. साधी सुधी लीळा जर आठवायची होती तर स्वामी चक्रधारचा मुक्काम शिन्नस्थळीला असताना दररोज स्वामी त्या ठिकाणी सकाळी यायचे, प्रसन्नतेने त्या ठिकाणी बसायचे. आणि प्रसन्नतेने बसायताना समोर एक गाव होत. त्या गावाचं नाव होतं देगाव.
त्या देगावला बिलकुल शिन्नस्थळी ते समोरासमोर आजही. त्या देगावला एक बाई होती सासूरवाशी. सासूरवास कसा असतो पूर्वीच्या बायांना, आताच्या बायाला मी म्हणतो की सासूरवास. आता उलट सासूला सासूरवास, आता उलट आहे. पण पूर्वी सूनबाईला खूप सासूरवास होतो. त्याच्यामुळे तिला अनेक प्रकारचे बंधनं होते. कुठेही बाहेर जाता येत नव्हतं. ती काय करायची, दररोज गावाच्या बाहेर मंदिर होतं महादेवाचं, तिथं पाणी टाकायला येईल. स्वामींना पाहायची. स्वामींची मूर्ती तिच्या अंतःकरणात बसून गेली. स्वामींना भेटायला जावं अशी तिची इच्छा. स्वामी शिन्नस्थळीला एक दिवस यायची, पाहायची, थोडा वेळ, किती वेळ, सासूरवास खूप कठीण आहे. थोडा वेळ जर वेळ लागला, कुठे गेली इतका वेळ, काय लागलं, अनेक प्रकारच्या सासूरवास. म्हणून ती पटकन घरी चालली यायची. एक दिवस गेली, 2 दिवस गेली, 3 दिवस गेली, स्वामींना पाहायची. चौथ्या दिवशी तिला काही रावलं गेलं नाही. तिला असं वाटलं या सिंहस्थळीवर जे पुरुष आहे ना, यांना भेटायलाच पाहिजे. अंतःकरणात निर्धार करून आले. अंतःकरणात एक प्रकारचा पक्का विचार करून आले. आज काही वेळ कोणीही स्थिती असो, आपल्याला आज त्या स्वामींना पाहायला. इतक्या दिवस पाणी नव्हतं नदीत, किती उलट आहे. आणि नेमकं तिला परिपक्वतेने जाण्याची इच्छा झाली का त्याच दिवशी नदीला पूर यावं. एक म्हण आहे, नक्कीच्या लग्नाला पाठ आहे. सांगायचं तात्पर्य, धार्मिक क्रिया असली की अडथळे आपण जोडलेले असतात, ते अडथळे येतच असतात. पण तरीही तिची मानसिकता अतिउत्तम. आणि आता आल्यानंतर खूप मोठा नदीला पूर आलेला आहे, पण तिला काही राहावलं गेलं नाही. स्वामी सिंहस्थळीला बसलेलेच आहे आणि तिने काहीही विचार न करता पाण्यात उडी मारली. चरित्रात आहे, पूर प्रविष्ट श्री तारणे. आता स्वामींच्या दर्शनाला येते आहे. स्वामींजवळ बाईसा बसलेली आहे, स्वामींजवळ अनेक भक्तिजन बसलेले आहेत. ती बाई पुरामध्ये उडी मारलेली आहे. गावातल्या लोकांनी गोंधळ झाला, बाईने उडी मारली, उडी मारली म्हणून अर्ध गाव तिथं काठावर आलं. पण योग योग असा की ती बाई चालायला लागली तर कशी काय जमिनीवर चालली. हे पुरा नदीला, पण पुरावरून चालते आहे जशी काही जमिनीवरून चालते आहे. आता आपल्याला वाटेल कोणी जादू केली शेत, कोणी जादू केला, कोणी जादू दाखवले शेत. नाही, हा कोणताच प्रकार नाही. हे ऍक्च्युअली घडलेली घटना आहे. 850 वर्ष चालायला येते आहे. बाईसा बी चकित होऊन गेली. बाईसा विचारते, बाबा ती बाई येते आहे, ती डायरेक्ट पाण्याहून चालत येते आहे, कस काय, कशाचं सामर्थ्य आहे. सिंहस्थळीच्या माध्यमातून त्या बाईला वेद झालेला होता. स्वामी बसलेले होते, ती जागेच्या माध्यमातून, मूर्तीच्या माध्यमातून वेद झालेली. आणि तेव्हा स्वामींनी एक सूत्र वापरलं, बाई येथच्या दर्शनाची चाडा येत असे येते नेनो कोणची तारील. बाई ही आमच्या दर्शनाला येते आहे, मलाही सांगता येत नाही की हिला कोणी तारलं. माझ्याजवळ 81 कोटी 1.25 लाख शक्ती आहे. 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही. आपल्याजवळ 4-5 नौकर असले तर आपण भारी बनतो. परमेश्वराने किती भारी बनावं.
परमेश्वराला 81 कोटी 1.25 लक्ष शक्ती आहेत. तर परमेश्वराला सांगता येत नाही कोणती आहे, मला बी सांगता येत नाही कोणती आहे हे सांगता येत नाही. पण उल्लेख आहे की शेवटची यक्षिणी नावाची देवता तिने, बाकी त्याचं कामच पडलं नाही. शेवटच्या देवतेने तिला काय केलं, काढून गेलं, स्वामींजवळ आली. स्वामींजवळ आल्या, बसली स्वामींची मूर्ती. सर्व सासू सासरे चकित झाले, तेही आले पाण्यात पुरून. कारण वा सुनबाई कशी काय गेली, काय गेली, काय नाही, आले स्वामींजवळ बसले. म्हणे एकच काय, म्हणे हिला वेद लागला, बसले. स्वामी म्हणतात आता हिला घेऊन जा. तिची जायची इच्छा नव्हती. कोणाची जायची इच्छा हो, प्रत्यक्ष परमेश्वर बसलेला आहे. परमेश्वराजवळ आपण जर बसलेलो आहे तर परमेश्वराला सोडून ज्याला खरंच आतुरता आहे तो जाऊ शकतो का? काही जाऊ शकत नाही. परंतु सासूरवार अत्यंत कठीण. ते सासू सासरे पती वगैरे म्हणतात चाल घरी. स्वामींना दंडक केला. आता ते म्हणतात यांना न्यायचं कसं? आली तर खरं, आता न्यायचं कसं? स्वामी म्हणतात आता तुम्हाला चराट्या बांधून न्यावं लागेल. हा, ही तर आता पाण्याहून चालत आली आणि जाताना स्वामी म्हणतात दर्शनाला येताना आम्ही सांग करतो, पण घरी जाताना मंदिरात येताना आम्ही साजरा करतो. मंदिरातून घरी जाताना देवाला सोडून चालले नव्हतो मी. स्नान करताना शेवटचं स्थान झालं की परतीचा प्रवास राहतो. तेव्हा आपल्या मनात सर्व चिंतन कुठलं सुरू होतं? घरचं. त्याच्यामुळे देव म्हणतो आम्ही काही सहाय्य करत नाही. आमच्याकडे येताना मात्र तुम्हाला कितीही झंझटी असल्या, कितीही कटकटी असल्या, तुम्हाला कितीही त्रास असला तर आम्ही काय करू? सहाय्य करू. बाई त्यांना सांगितलं जाताना तुम्हाला असंच न्यावं लागेल, येताना मात्र ती आली. हे दर्शनाची चाल आहे कशी, म्हणून परमेश्वरांनी सहाय्य केलं. ही लीळा कुठली आहे? म्हणजे शिन्नस्थळी नमस्कार करताना अतिशय प्रसन्नतेचा विषय शिन्नस्थळी, तेव्हा आपल्याला हे लीळा काय करावं लागेल? आठवावं लागेल की काय भाग्यवान बाई की स्वामींच्या दर्शनाला पाण्याहून चालत आली आणि सर्व देवतेने तिला काय केलं. आणि आपण स्थानांना जाताना परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार. पण जेव्हा परत फिरू आणि आपले विचार अंतःकरणातले जर बदलले, म्हणजे प्रपंचाचे झाले, ही परमेश्वर सहाय्य करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जाताना जो विचार राहतो तीर्थयात्रेला, येताना घरी घुसेपर्यंत विचार स्थानाचाच पाहिजे, प्रपंचाचा किंचितही नाही. आता घरी 8 दिवसापासून यात्रा झाली, 8 दिवसापासून माझ्या पोराचं तोंड पाहिलं, माझ्या पतीचं तोंड पाहिलं नाही, माझ्या घराला काय झालं पाहिलं नाही. हा वापसीचा जर विचार केला तुम्ही, सांगता येत नाही विघ्न येऊ शकतं. असं या चरित्राच्या माध्यमातून. मग तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही घेऊन, त्यांना काय सांगितलं, तुमच्या जिम्मेदारीवर जाताना घेऊन जा, आता आम्ही सहाय्य करणार नाही. मग आपल्याला सुद्धा जेव्हा सुखरूप घरी यायचं आहे, तर घरी येईपर्यंत जोपर्यंत गाडीतून उतरत नाही तोपर्यंत जो पहिला विचार होता तो शेवटचा विचार जर असला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे विघ्न होणार नाही. या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे, आपण कोणताही प्रपंचाचा विचार केला की परमेश्वर आपल्यापासून दूर होतो. कारण परमेश्वराचं जे मनोधर्म आहे तो काय, तो कमी होतो. तुम्ही मग फिरवलं त्याने काय केलं, तोंड फिरून घेतलं. म्हणून आपल्याला या शिन्नस्थळीच्या लीलेच्या माध्यमातून, या बाईच्या माध्यमातून आपल्याला आदर्श दिलेला आहे स्वामी चक्रधरांनी. त्याच्यानंतर एक महत्वाची या शिन्नस्थळीला मिळाली. शिन्नस्थळी आली, शिन्नस्थळी आठवणं गरजेचं आहे. शिन्नस्थळीचा विषय जर इथं असला तर समोर आल्यानंतर किंवा
आपण वंदन केल्यानंतर रिकाम बसल्यानंतर आपल्याला ते आठवणं गरजेचं आहे. तो शिन्नस्थळीचा विशेष अतिशय प्रसन्नतेचा आहे, म्हणून त्याला आठवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, सारंग पंडिताला स्त्री अधिकार निरूपण. ही लीळा सुद्धा कुठे घेतलेली आहे? शिन्नस्थळी. आता विचार करा, शिन्नस्थळीला ही अत्यंत महत्वाची लीळा घडल्यामुळे तुम्ही इथं बसलेले आहात. स्वामींनी तो अधिकार त्या काळात तुम्हाला दिला नसता तर आपल्याला घरी फक्त थापा थुपा देऊ बाप. म्हणून हा अधिकाराच्या माध्यमातून हे सारंग पंडिताची लीळा आपल्याला त्या शिन्नस्थळीचा विशेष किंवा स्थान नमस्कार आठवण्याची गरज. स्वामी चक्रवर शिन्नस्थळीला बसलेल्या स्वामींची निवेदन शक्ती होती. 10 10 20 25 बाया स्वामींच्या जवळ बसलेले स्वामी निरूपण करताय. स्वामी त्यांना धर्माचे धडे अंतःकरणात गिरवताय. अशा माध्यमातून बसलेले असताना नेमकं काय झालं? सारंग पंडित येतो स्वामींना भेटायला, आणि हा ब्राह्मण होता. आणि ब्राह्मणाचे पहिल्यापासून कर्मठ विचार आजपर्यंत मी ब्राह्मणाचे कशी आहे कर्म. म्हणून सर्व धमत्व अधनत्व होते. सर्वात अधम असलेला कोण आहे? फक्त. पण आपण काय समजतो त्याला? सर्वात श्रेष्ठ. त्या ब्राह्मणाने प्रत्येक टोपी तुमच्या डोक्यावर घालून दिलेली आहे. मेल्यानंतर जेव्हा पित्र बसवतात, कोणाला बसवतात? कोणी सांगितलंय? पहिल्या चरित्रात 800 वर्षापूर्वीचं चरित्र वाचलं. स्वामी चक्र यांनी नागदेवाला सांगितलं, तुम्ही गेले खायला श्राद्धाचं पित्राचं, तुम्ही का गौरव का पुजारी ब्राह्मण, तुम्ही ब्राह्मण आहे का पुजारी आहे म्हणून खायला गेले. म्हणजे त्या काळात फक्त ब्राह्मण लोक खात होते. हा त्याला पुरावा आहे, प्रत्येक ठिकाणी पुरावा आहे. परंतु ब्राह्मणांना वाटलं की हे सगळे लोक आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करतील? राहतील. म्हणून त्यांनी ती टोपी काढली, जावयाच्या डोक्यावर ठेवून दिली. जावयाला आपण शेत होऊन गेलो आणि तुम्हाला बी खूप आनंद होतो. पित्र दशकऱ्या घातल्यानंतरही काही लोक पित्र घालतात. 100% चुकीचा आहे. हा प्रश्न आला येईल का नाही येईल, पण त्याचं उत्तर मी देऊन टाकतो. कारण पित्र घातले आणि दशकऱ्या घातली, काय होणार जीवाला सांगू शकता तुम्ही? काय होईल? दशक नाही घातली, पित्रही घातले, काय होईल? एका दिवशी घाला का दुसऱ्या दिवशी घाला? दुसऱ्या दिवशी पित्र असतात 11व्या तारखेला, कधी बी घाला. तुम्हाला नाही, तो जीव मेला त्याला काय होईल यांचा काय प्रश्न आहे? हो, मेलेल्याचा प्रश्न आहे हा, मेलेल्याचा प्रश्न आहे. यांना काय व्हायचं? यांना सर्व व्हायचं ते होऊन गेलं. दोन्ही बी लागणार नाही, दोन्ही पण लागणार नाही. तुमचा विश्वास देवता भक्ती आणि परमेश्वर भक्ती एकत्र झाली. पितृयांची पितृव्रता हे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं की भूताची भक्ती केली तर भूताला पात्र होतो, पितृची भक्ती केली तर पितृदेवताला पात्र होतो. म्हणून तुम्ही परमेश्वराची भक्ती करा. तुम्ही जर दशकही घातले पित्रही घातले, ना कुत्ता धोबी का ना घाट का.
धोंड्याचा बिनी दाताचा बिनी लक्षात ठेवा. त्या जीवाचं सर्व क्रिया व्यर्थ झाल्या. आता काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. एकच मार्ग पकडायचा स्वामींनी सांगितला. पित्र घालायचं तर पित्रच घाला ना, दशक्रिया मात्र. आणि जावाच्या ठिकाणी घातल्यावर कोणतं प्रतिदेन असणार आहे. कमीत कमी गरुड पुराणाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ब्राह्मण जर वेदोक्त ब्राह्मणाच्या ठिकाणी घातलं तर त्याचे दुःख काही काही उणे होईना असत नाही, पण दुःखाचा प्रेशर कमी होतो. ब्राह्मण खातच नाही. जावाई काय करतात, त्या पित्राच्या ठिकाणी डोलत डालत येतात. कारण आधी मग खाल्लं की ते पचून जातं म्हणून. त्याचं भूषणनं सांगितलं मला ते काय करायचं. सर्वच देतात पण सर्व क्रिया व्यर्थात. काही करो हो, तांब्या देतात, चांदीची वस्तू देतात आणि काय देतात, सर्व व्यर्थात. लक्षात ठेवा. ही क्रिया केली दशक्रिया घातल्यानंतर तर दशक्रियेची क्रिया झाली झिरो आणि जावायची सुद्धा झिरो. म्हणून पित्र नावाची वस्तू घालायची नाही. आणि शिवकोटी या सारंग पंडितासारखे ब्राह्मण अत्यंत हुशार, त्यांनी आपल्या डोक्यावर काय केली ठेवून दिली. म्हणून हा सारंग पंडित अतिशय विद्वान. याला वाटायचं फक्त आम्ही माणसं चांगले, बाया सर्व धर्माच्या चांगली नाही. म्हणून तिथून काय करतोय विचार करतो. कैशा 700-500 गुलगुलिया बसल्या असतील, 705 वस्त्र वेटलेली आहे आणि बसलेल्या गुलगुलू डोलताय, हसताय. यांना इथं बसायला पाहिजे का? यांना कानक देशा तेलंग देशा पाठवावे, कांडो का गळो. फक्त यांना काय करायचं, कांडायचं आणि दळायचं, एवढंच काम सांगायचं. बाकी काही मी यांना धर्माचं झिरो हा विचार करतो आहे. स्वामी सर्वज्ञ आहे. हे सिंहस्थळीची लीळ आहे, अत्यंत महत्वाची लीळ आहे. स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाची लीळ आहे की त्या परमेश्वराने आपल्याला धर्माला अधिकार दिला. आणि तो आल्यानंतर थंडीचे दिवस, नदीचं पाणी थंडगार होत. स्वामी म्हणतात, पंडितो नदीत उभे राहा, पाण्यात उभे राहा. कोणालाच काही कळालं नाही, बसलेले आहे त्यांना. बाई सांगते, बाबा निरूपण झालं, अर्धा तास झाला, 1 तास झाला, बोलवा. बाई साले काय माहित काय झालेलं. स्वामी म्हणतात, बाई त्याला जी शिक्षा आहे तो तेच जाणतो, तुम्हाला काय करणार आहे. पण तरीही बायांच्या अंतःकरणात सातरवता राहते. बाई म्हणते, बाबा बस झालं, तो थंडीने खापीन जाईल, म्हणून जाईल, बोलवा त्याला. बाईसाच्या आग्रहानंतर त्याला तिथे बोलवलं गेलं आणि त्याला म्हणतात, का रे तू विचार केला ना, कैशा गुलगुल्या 700 परवलिया नेसवणी बसल्या असतील, यांना कानक देशा तेलंग देशा पाठवावे, कांडो का दळो. असा विचार केला तू नाही, कसं म्हणत केलेलाच होता. स्वामी म्हणतात, यांच्या काही जेवलिया, तुमच्या काही याते काही आनदेव राखीता, याते काही आनदेव राखीता. सगळ्यांचं रक्षण करणारा एकच परमेश्वर. आणि तुम्ही म्हणतात की यांचं काय काम आहे, आणि तुमच्या टोंगांचं काय काम आहे. इथं टोंग शब्द वापरला. तेव्हापासून ही लीळा मला वाटतं माणसांनी ऐकली. लीळा तेव्हापासून माणसांनी ऐकली, म्हणून माणसं कमी झाले, बाय जास्त. तसं मला वाटायला. इथं मी प्रत्येक गावाला आहे, इथं तरी बरेच आमच्या इथे 2-4 देतात. मग बाकीचे काय म्हणतात, ते सारंग पंडितांनी शिक्षा पण केलाय ना, आमचं कामच नाही तिथं. तिथं कोणाचं काम आहे, म्हणजे यांना धर्माशी काही घेणं देणं. तेव्हापासून ही शिकले हे लीळा त्यांनी पक्की पाठ केलेली दिसते. म्हणून माणसांची संख्या काय राहते, कमी राहते, बायांची संख्या. असं तुम्हाला वाटतं का?
लक्षात ठेवा, माणसांची मानवा पंथातच जन्म झालेला आहे. स्त्रियांचा जन्म मानवा पंथात झालेला. त्या बाहेरून आलेल्या या ठिकाणी किती भाग्यवान. तुम्ही जन्मताच मानवा पंथात आलेले आहात. तुम्ही त्यांच्यापेक्षा भाग्यवान पाहिजे होते. परंतु काय त्यांच्या अंतःकरणात घुसपट घुसलेला आहे, तर त्यांना फक्त बाया जातात त्या मंदिरात, आम्हाला काही काम नाही. अरे बाया जातील तर बायाचा उद्धार होईल, तुमचा उद्धार होणार नाही असं कुठं लिहिलेलं नाही. कर्मराठीत जसं आहे पती आणि पत्नी, तर पतीने काय केलं की पत्नीला अर्धगुंत लागते असं म्हणतात. पण कर्मराठीत जर बाईने कितीही केलं तर माणसाला 1 रुपयाचा लाभ होणार नाही. आता लोक काय म्हणतात याच्यावर तेही सांगतो. हे लोक काय म्हणतात, ते पैसा तर आमचा आहे ना, पंगत करायला जातो तर आम्ही त्यांना काय देतो, लागेल का त्यांना गोमट सांग, लागेल आम्ही लागेल का गोमट. मग मी त्याच्याकरता विचारला हा प्रश्न. नाही नाही मनोधर्म नाही, ते लागेल का गोमट. मनोधर्म बी आहे त्याचा, पण तो काही जात नाही. घेऊन जा तू, तुला काय करायचं आहे, मला काही सांगत नको. अशी बी माणसं आहे, तशीही माणसं आहे. मग आता पैसा त्यांचा आहे, तुम्ही वापरता, मग त्याला गोमट लागेल अर्थ. गोमट लागेल का हे प्रश्न विचारतोय, बाकी तर काही नाही. हा असं आहे का, मी म्हणतो 1 पैशाचं बी लागणार नाही. मी सांगतो 1 पैशाचं बी लागणार. बायांना पैसे देतात ते, बाया 24 तास त्यांची सेवा करतात, त्याचा पगार कोण देईल, पगार कोण म्हणतात. ते फुकट सेवा करता का, त्याच्या याच्यात त्यांचा हिस्सा. ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांची सेवा करतात, त्याचा पगार किती देतात तुम्ही त्यांना सांगा. कोणत्या माणसाने तुम्हाला दर महिन्याला पगार दिला, तू सेवा करते म्हणून पगार दे, करते ना मग सेवा, त्याचा मोबदला. त्याचा मोबदला कुठे गेला. पैसे जरी काय तुमचे असले, पण तुम्ही तो पैसा दिला तो त्या मोबदल्यात दिलेला आहे. हा तुम्ही तुमच्या हाताने पैसे दिले आणि माझ्या नावाची क्रिया करून घ्या. याला कृष्णार्पण नाही म्हणत, आणि कृष्णार्पण करायचं नाही. लक्षात ठेवा, स्वामी चक्रांनी प्रत्येक गोष्ट चक्रधरार्पण सांगितलेली आहे. आपण मानवा पंथ साधन दाता श्री चक्रधराला मानतो, म्हणून कोणती अर्पण कोणाला करायचं, चक्रधरार्पण. आपला साधन दाता कोण आहे, श्रीकृष्ण अवतार होऊन गेले द्वापार युगात. अन्नदान ते उत्तम कोणी सांगितलं, स्वामी चक्रधरांनी सांगितलं. म्हणून जी काही क्रिया आपल्याला अर्पण करायची ते चक्रधराच्या साधन दात्याच्या चरणी अर्पण करायची. आणि तुम्हाला जर तुमचं वाटत असलं तर बाईची क्रिया वेगळी राहील, माणसाची क्रिया वेगळी राहील. संकल्प सोडताना ज्या नावाचा संकल्प सोडला त्या नावाला ते गोष्ट हे मान्य. बाकी तुम्ही पैसे दिले हे घेऊन जात, तुम्हाला लागणार नाही, शहाणे वाचू नाही. कारण काही लोक जाणकार मानवा म्हणतातले वास्तविक काही लोक आहेत, ते काय म्हणतात, हे माझ्या मुलीची पंगत, हे माझ्या मुलाची पंगत. कधी ऐकलंय तुम्ही, हे माझ्या नातीची पंगत. पहा तुम्ही, असं म्हणणारे लोक आहेत वासनिक, तुमच्या भुसावळमध्ये बी आहेत. त्यांची नावं बी मला माहित आहे, पण खूप क्वचित आहे. जे जाणकार आहे ना ते बिलकुल असं करतात की बुवा हे माझ्या बहिणीची पंगत म्हणून संकल्प सोडतो. तुम्ही पैसे देताना काय विचार करतात, यात्रेला चालले पंक्ती, तुम्ही पैसे दिले काय म्हणून विचार करतात,
काय माहिती ते जग पैसे मागते हे घेऊन द्या पैसे याच्या पलीकडे दुसरा विचार नसतो त्यांना लागेल त्याही तुमच्या घरात सेवा करतात तर त्या सेवेवर त्यांचा अधिकार आहे आणि अर्ध आपल्याकडे लागतच नाही हा पंचायत आहे पण जर पतीला लागेल ना अर्ध पत्नीला लागेल अशी क्रिया नाही जीव स्वातंत्र्य प्रत्येक क्रियेमध्ये जीव काय आहे स्वतंत्र आहे ज्याचा त्याचा स्वतंत्र म्हणून ज्याला त्याला कोणतं वेगळं लागतं असं या दैवनाथीचा नियम म्हणून सारंग पंडिताच्या उपलक्षणे सारंग पंडिताला निमित्त करून स्वामींनी तुम्हाला हा धर्माला अधिकार दिला आणि आज तुमच्यामध्ये धर्म रुजतो आहे आणि त्यानंतर स्वामींनी ते धर्माचे धडे महादाईसा वगैरे कितीतरी स्त्रियांना गिरवले आणि त्या स्त्रिया होत्या त्या विद्वान अशा पंडित होऊन गेल्या आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीला निघून गेल्या म्हणून लक्षात ठेवा हा जो अधिकार आहे हा अधिकार साधनदाता श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे म्हणून स्वामी चक्रधरांचे जे उपकार आहेत आपल्या अंतकरणात शेवटपर्यंत मान्य आणि लीला कुठं घडलेली आहे म्हणून महत्वाची गोष्ट आहे शिवनाथकडीची लीला आठवली आता एक लीला आहे शिवनाथकडीची रे नाही धोमे गावचा होता गावातला होता तो स्वामींच्या भेटीला शिवनस्थळीला वगैरे हमेशा जायचा यायचा एकदा काय झालं ताप आला इतका मोठा ताप आला त्याला तुम्ही म्हणता टायफॉइड सारखं त्याची तब्येत काय चालली न बसणं त्याला मुश्किल झालं मग त्याला वाटलं स्वामींच्या जवळ जाऊ तर जाऊ शकत नव्हतं आणि त्याचा मुलगा होता नागोबा तो घरून न विचारता सिंहस्थळीला आला स्वामींना म्हटला सिंहस्थळीला मुक्काम आहे स्वामी मुक्काम आहे तिथं भेटला बसला स्वामी विचारतात का रे भाऊ तुमचे वडील काय दिसतच नाही आता अलीकडं हमेशा यायचे आता काय येत नाही तो म्हणतो काय सांगू त्यांना असं एका कडेवर सुद्धा होता येत नाहीये इतकी त्यांना काय आलेली आहे अशक्ती आली आहे ताप आलाय की इकडचं इकडे होणं सुद्धा मुश्किल आहे तांब्या गिंब्या घेऊन आलता तो चर्मोदकासाठी पण जीवमती हे विचित्र नेमकं तिथं गेल्यावर जे पाहिजे ते आपण काय होतो विसरून तो तांब्या कपड्यात गुंडाळलेला होता आज बसला निघायला लागला स्वामी म्हणतात अरे तर तांब्यात मी चर्मोदक घेतो चर्मोदकाचा उल्लेख हा आठवतो लीळा चरित्रात ते कोणी आजारी असल्यानंतर ते चर्मोदक पिल्यानंतर काय होतं स्वामींनी त्या शिवनस्थळीला आपल्या श्री चरणाचं चर्मोदक करून दिलं तांब्यावर चर्मोदक दिलं जाय म्हणे आणि त्यांना बरं वाटलं की पाठवून गेला कुठे गेलता रे म्हणे नागो मी म्हणे शिवनस्थळीला अरे काय तू सांगून गेला आणि मला बहीण तू गेला तर माझं चर्मोदक स्वामींचं चर्मोदकाची इच्छा होती माझी मी घेतलं असतं म्हणे आणलं मी आणलाय ते आणलं याने शिंपडलं घेतलं 2-3 दिवस घेतलं एकदम टाईट काम झालं परमेश्वराच्या नसुद्धा चर्मोदकामध्ये कोणत्याही डॉक्टरची सलाह कोणत्याही डॉक्टरची फी चर्मोदक चांगलं झालं मग स्वामींनी सांगितलं होतं की बरं वाटलं की भेटायला जीव मती खूप खराब आहे घरातून बाहेर निघाला चांगलं वाटायला लागलं कुठे जायला पाहिजे होतं कोणी चांगलं केलं स्वामी चक्राने मान्य ना कुठे जायला पाहिजे होतं शिवनस्थळीचा रस्ता धरायला पाहिजे होता काय पण जीवमती खराब आहे तो घराच्या बाहेर निघाला आणि काय करावं म्हणे
चालताय तिकडे पण आपली कुल देवता येणे डोंबाई. विचार करा चरित्राच्या माध्यमातून किती आपल्याला विचार आपल्या अंतकरणात सापवायसारखे आहे. डोंबाई आहे, डोंबाईला भेटून जाऊ. केलं का डोंबाईने चांगलं, पण कुळ देवता आपल्याही मानवा पत्ता उद्देशी लोक. आता नागपंचमी गेली त्याचे 2-4 दिवसापूर्वी आपले मानव लोक उद्देशी लोक भाकरती करत करतात. म्हटलं का नाही नागपंचमी नाही, म्हटलं का नाही तावा ठेवला की सापाचे डोळे जातात. कोणत्या सिद्धांतात स्वामींनी सांगितलं झालं त्यांची तर अन्य बुद्धी आहे की अज्ञान आहे आम्ही मान्य करू, पण तुम्ही तर काय परमेश्वराचा उपदेश घेतलेला आहे आणि तुम्ही हा विचार करायला लागले. तुम्ही खरं तर सांगत नाही, आमच्या इथे तर 80% लोक असे ते तेव्हा तेव्हा. अरे तुम्ही मानवा पंथाचा धर्म आचरतात, मानवा शास्त्रामध्ये एखादी सूत्रात लिहिलं नाही की नागपंचमीला जर तेव्हा ठेवला तर सर्पाचे डोळे जाते. हे तर हुशारोप साधन आहे ना हो. डोळे जाणं म्हणजे त्या सापाचं हिंसा होणे आहे का नाही आपल्याकडून. मग देवाने पहिले सांगितलं असतं ना, हा तर अहिंसावादी धर्म आहे परमेश्वराचा, अहिंसावादी धर्म आहे आणि तुम्ही सरळ सरळ असं म्हणतात. त्याप्रमाणे उलट हा अन्य राखीचा होतो, तरीही अन्य राखीचा होतो आणि आपण उद्देशी उलट विरोध आले. आपले लोक विरोध करतात का नाही. म्हणजे ही भक्ती कोणती झाली, कोण दिन फळ कशाला दिन इतकी सोपी आहे का देवता, इतकी सोपी समजून देवता काही देती हो. देवता एवढं सर्व आचरून गेल्यावर बी जर भक्तीमध्ये खंड पडला तर प्रत्यवायचे नरक भोगवते म्हणे. थोडस कमी राहिलं 5%, 95% झालं, 5% राहिलं तरी ती देवता प्रत्यवायचे नरक भोगवते असं आपलं शास्त्र सांगतंय. पण कुठं देवता फळ देणार आहे. देवतेच्या फळाचा तर विचार करणं लांबचाच विषय हा, सोडूनच द्या. आणि त्या रेणाईकाला तिथं जायची इच्छा झाली तर त्याचे हातपाय सगळं सोडून दिले. परत अशक्ती आली, उचलून मी 2 जणांनी मी चालल्या जाईल. काय विचार करा काय करू मग विचार तो कॅन्सल केला आणि लगेच सिंहस्थळीचा विचार पकडला. लगेच चालायला सांगा. कर्म राखीचा माणूस असून देवता भक्तीत असलेला तरीही त्याला देवता भक्ती स्वामींनी टाळली. कारण चांगलं कोणी केलं, परमेश्वरांनी. म्हणून तो स्वामींजवळ आला, पटापट स्वामींच्या ठिकाणी क्रिया केली, अर्पण केलं. सांगायचं तात्पर्य आपली बी भक्ती कशी असावी. एकनिष्ठ हा सिंहस्थळीला रेणाईकाच्या माध्यमातून आपल्याला आदर्श दिलेला. आपण जर कदाचित करत असलो ते तर आजपासून सोडून द्या. नागपंचमी, संकष्टी चतुर्थी ऐकाने अनेक प्रकारचे आहेत. आणि नाही तर हरतालिका, नाही तर वट सावित्री पौर्णिमा, अशा खूप खूप बायांच्या काय सण आहेत. गणेश चतुर्थीच्या अधिकानंतर हरतालिका राहते, आधी राहते ना. करता आपल्या उद्देशी बाया बी हरतालिका आहे माझी आज. आवड बाई चांगलं, तिला गुरु चांगला भेटला. एकच मार्ग पकडा. स्वामींचं तत्व काय आहे, एकच मार्ग. एका मार्गाने देवतेची एकनिष्ठ एकाच देवतेची भक्ती केली, तीर्थ सत्र व्रतदान हे आचरणे आयुष्यपर्यंत, तर ती देवता कळली. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही आचरलं तर कलियुगात देवतेचं फळ होणार. सोपाय का देवता भक्ती खूप कठीण. म्हणून परमेश्वराच्या भक्तीचा आदर्श रेणाईकाच्या माध्यमातून सिंहस्थळीला स्वामींनी दिला. म्हणून सिंहस्थ त्यानंतर एवढ्या लीला आठवल्या भरपूर झाले. महात्वारीचा उमरवट वृद्ध पुरुष
महाद्वारीच्या उंबरत काष्टात द्यायला. पण पूर्वी काय राहायचे, 2 दरवाजे असायचे मठाला किंवा यायला. 2 दरवाजे, एक मधला आणि एक बाहेर. तर मधला दरवाजा लाकडाचा राहायचा, पण बाहेरचा जो दरवाजा राहायचा त्याची फ्रेम कशाची राहायची, दगडाची राहायची. आणि त्या दगडाच्या असल्यामुळे उंबरवट कशाचा राहायचा, दगडाचा राहायचा. तो उंबरवटावर गोविंद प्रभू बाबांचा वारंवार संबंध झाला, त्याच्यावर स्पर्श आला, त्याच्यावर उभे राहिले, म्हणून तो उंबरवट पाषाणामधला, कशामधला, पाषाणामधला तो आपल्या परंपरेला नमस्कारी झालेला आहे. आणि तो आपण वंदनीय करताना गोविंद प्रभू बाबाचा जर असला तर ते लीळा आठवणं गरजेचं आहे. पुन्हा सोपान आणि भिंत. सोपान असं दादऱ्याला, दादरा म्हणजे जिना. त्या दादऱ्याच्या माध्यमातून हा जगण्याचा, हा कशाचा जिना, रुद्रपूरला असावा राजमठात, कारण तो राजमठ विकत घेतलेला होता. जरी आधी होता तर नंतर काय केलेला होता, विकत घेतला. कोणी घेतला होता, माहीम भट्टाने. म्हणून विकत घेतल्यानंतर गोविंद प्रभू बाबाचा वारंवार त्या सोपानला म्हणजे दादऱ्याला संबंध आला, म्हणून आमच्या परंपरेने ते पाषाण काय केले, काढून टाकले, वंदन झाले. किंवा भिंती, भीतभंग, भीतभंगी असं. आपण घरात जातो, 2-4 खोल्या राहतात, किचन मध्ये जातो, किचन मध्ये सुद्धा आळोसा राहतो. ते कधी बैठक रूम आहे, किचनला काय राहतो, आळोसा. जो आळोसा राहतो त्याला भीतभंग म्हणतो. तो कपड्याचा असेल आणि कशाचा असेल, किंवा दगडाची भिंत बांधलेली असेल किंवा दगडाचा आळोसा असेल, ते भीतभंग म्हणजे मधला तात्पुरता केलेला, त्याला काय म्हणतात, पार्टिशन, तात्पुरतं केलेलं पार्टिशन, हे भीतभंग. पुढे भांडे देणं, पाषाणामध्ये डोबेकांचं चरित्र आहे. डोबेकांत स्वामींचा मुक्काम आहे. स्वामींनी बाईसाला बोलवलं, सिन्नस्थळीच्या अशा समोरच आहे ती भांडी खाली नको. बाईसाला बोलवलं, बाई आज घरी काही स्वयंपाक करायचा, स्वामींची आज्ञा म्हणजे आज्ञाच. बाईसाला वॉर्निंग दिली करायचं. आणि असं लोक म्हणतात की बाईसा फक्त स्वामी फक्त बाईसाच ऐकत होते, पण बाईसाच सुद्धा स्वामी टायमावर ऐकत. स्वामींची प्रवृत्ती जशी असेल तसं स्वामी वागायचे. बऱ्याच ठिकाणी बाईसाचं नाही ऐकत, नाही पटलं स्वामी, इथंही वॉर्निंग दिली. मग तिने काय केलं, बाईसाने आपल्याला तर वॉर्निंग दिली, पण आता हे आपले भक्त मंडळी भिक्षेला जाईल, भिक्षेला गेल्यानंतर भिक्षेमध्ये काय चांगलं येणार आहे, काही धड येणार नाही. आणि मग स्वामींना अर्पण करायचं, तर भिक्षेला जर चांगलं नाही आलं तर आरोग्य स्वामींचे चांगले होणार नाही. विचार चांगले आहे, विचार काही वाईट नाही, परंतु त्याच्यामध्ये स्वामींची प्रवृत्ती नाही त्याच्यात. म्हणून त्यांनी काय विचार केला, महागाईसाला सांगितलं, बाई स्वामींची इच्छा आहे काही बनवू नका, पण माझी अशी इच्छा आहे, तू काय कर, वाट लावून ठेव. प्रसन्नतेचे स्थान आहे इथला विशेष असेल तो प्रसन्नतेचा आहे. हा पाषाणामध्ये मोडलेला आहे.
सर्व भक्तीजन भिक्षेला गेले. भिक्षा आणल्यानंतर स्वामींना दृष्टकृत केले. मादायचं आपलं ते पहिले काय भांड होतं, मातीचं मळ करायचं, त्याच्यामध्ये भाग तयार करून डोक्यावर. आता स्वामींनी काय सांगितलं होतं, आज काही करायचं, भांडे बेदर ज्या ठिकाणी भांड फोडलं त्यांचं द्यायचं नाही. हा, तुम्हाला भांड फुटणं फक्त एकच माहित आहे, त्या सगळ्या घातली की भांड फुटत. हे मातीचं भांड ज्या ठिकाणी फोडण्याची निडा केली, अतिशय प्रसन्न केली, त्याला काय म्हणतात, भांडे. स्वामींनी हातात एक दगड घेतला आणि तुमचा नियम चुकून जाईल, तो सर्व आपण मारले असते तर 4-5 दगड बाजूला गेले असतील तर एखादा कुठेतरी लागला, कारण लांबून ते स्वामी लांब आहे, तिथून दगड मारताय, पण तो कोण आहे, सर्वज्ञ आहे, हे आपण लक्षात घ्या. बरोबर दगड घेतला, जसा फेकला तसा बरोबर कशावर, महादायसाला मी लागला नाही. आपण महादायसाच्या कपाळाला चुकूनच दिला असता. काय करू, माझा नियम. तो दगड जसा मारला तसा त्या मळक्याला लागला आणि मळक्याचे 2 भाग झाले. सर्व भाग बाई सांगते, बाबा बाबा ओ एवढा चांगला भाग केला आणि तुम्ही काय केलं, तो खाली वाया घालवला, पडला. स्वामी तुम्हाला सांगितलं होतं का मी आज काही करायचं नाही. तर त्या दिवशी भिक्षेमध्ये सुद्धा अतिशय चांगले चांगले पदार्थ आले. आणि सांगायचं तात्पर्य, ज्या दिवशी ते भिक्षा देणारे वास्तविक असतील, भक्त असतील, ते भक्त कन्वेचे म्हणून त्यांना परमेश्वराचे ठिकाणी ती भिक्षा अर्पण व्हावी अशी त्यांची योग्यता होती, पूर्णपणे अर्पण व्हावी अशी योग्यता होती. म्हणून स्वामींनी बाईशाला काय केलं, विरोध केला. पण जीवाला काही कळत नाही, जरी प्रेमाचा संचार झाला पाहिजे, ते शेवटी कोण होती, जीवाच होती, ते कळालं नाही. आणि त्या माध्यमातून स्वामींनी ते तिचं बनवलेलं स्वीकार केलं नाही. हाताचे टेकाळ तयार झाले. त्या टेकळाच्या पलीकडे कोण आहे, म्हणे अनाथ देव आहे, आपण आहे तर मंडळी काशी दिला त्या ठिकाणी स्वामींनी केली आणि भिक्षेचं जेवण केलं. त्याला म्हणतात भांडे भेदन. ज्या ठिकाणी बसून भांड फोडलं, ती जी क्रिया ज्या ठिकाणी झाली, जे स्थान, त्या स्थानाची निळा आठवताना हे आपल्याला काय करावं लागेल, नाहीतर असा विचार करतात, ज्या ठिकाणी भांड फुटलं, होऊ शकतं अज्ञानपणा, ज्या ठिकाणी भांड फुटलं तिथं नाही आहे, तिथं काय, तिथं महाराजांच्या डोक्यावर होतं, ते फुटलेलं नाम ज्या ठिकाणून फोडलं, कारण स्वामी तिथं बसले तेच जागा वंदनीय राहणार. म्हणून स्वामींनी ज्या ठिकाणी ते भांडे वेदनाची लीळा केली, ती लीळा आपल्याला या भांडे वेदनच्या माध्यमातून आठवली. पुढे राजमठीचा उंबरवट. राजमठ बेंबेग्रामचा, बेंबेग्रामला बी राजमठ होता, त्याला बी 2 दरवाजे. भक्तोबाद जे झोपायचे ना, तो लाकडाचा उंबरवट होता. आज तिथून प्रवेश करायचे मुख्य द्वार, ते मोठं गेट होतं आणि त्याला चौकट आपले जी होती ती लोखंडाची होती. आणि त्याचा उंबरवट कशाचा होता, आपल्या दगडाचा होता. उंबरवट कशाचा होता, दगडाचा होता. आणि त्या उंबरवट्यावर स्वामी चक्रांचा संबंध व्हायचा. म्हणजे राजमठीचा उंबरवट असं जर एखाद्या पाषाणाचं आपल्याला माहिती आली तर आपल्याला तो राजमठीचा उंबरवट दगडात आठवला लागेल. कदाचित राजमठीचा उंबरवट काष्टावर आला, लाकडावर जर घेऊन आला तर त्या ठिकाणी ती भट्टोबासाची लीळा आठवावी लागेल. म्हणजे अशा 2 माध्यमातून कायम स्वरूपी परमेश्वराचं डोंबेग्रामला जितक्या दिवस असेल तितक्या दिवस वास्तव्य होतं. फक्त एकदा स्वामी नाराज झाले, प्रसन्न मढ्यात, बाकी कधीच नाराज झाले नाही. म्हणून उदास असलेला, प्रसन्न असलेला परमेश्वर 24 तास त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून त्या डोंबेग्रामला त्या उंबरवट्यावर उभे राहायचे. तो उंबरवट सुद्धा काय होता, अत्यंत प्रसन्नतेने नमस्कारी होता. तो आपल्या मानरूपाच्या वंदनीय आलेला आहे, तो उंबरवट.
आरोग्य स्थानीचा खांब, ज्या ठिकाणी राजमठावर स्वामींचं वास्तव्य राहायचं त्याच्या ठिकाणी दोन छोटे छोटे स्थान आहे अगदी. त्या दोन स्थानापैकी एक स्थान मी काल सांगितलं होतं, त्र्यंबटाला. खंबा निमित्त केलं की मला प्रवृत्ती आली की या खंब्याला सांगून मी निरूपण करेन. दुसरे जे स्थान आहे ते आरोग्य. स्वामी त्या ओट्यावरून खाली बसायचे, तिथं काय करायचे, आरोग्य करायचे. आरोग्यामध्ये बोल म्हणून आरोग्यनी स्थानीचा खांब, त्या आरोग्यनीच्या जागेवरचा खंबा होता. त्या खंब्याला स्वामींचा दररोज स्पर्श व्हायचा, उठताना बसताना. आणि त्या ठिकाणचा जो खंब्याची जागा तिचा स्थान आहे. आणि त्या खंब्याचे जे विशेष आहे मानवा पंथात आलेले आरोग्य स्थानीचे खांबाचा जो विशेष आहे तो विशेष सुद्धा प्रसन्न केला. कारण स्वामी तिथे नाराज राहिले आणि स्वामींची त्या ठिकाणी बिलकुल जी सेवा झाली ती अत्यंत सुंदर झाली, तंतोतंत झाली, टायमावर झाली. स्वामींचे टाईम तिथे सर्व काचे होते, ठरलेले होते. अमक्या टायमाला स्वामी उठायचे, परिसराला जायचे, उष्णोदकाने तोंड वगैरे धुवायचे, तोंड वगैरे धुवून पूजा अवसर व्हायचा सकाळचा राजमठामध्ये. पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी बाहेर यायचे. अमंगल दिशा त्या मंगल करते असं एक स्थान आहे. आणि तिथून मग स्वामी भक्तिजनांना घेऊन सिंहस्थळीकडे जायचे, ऊन टेकड समान करायचे, ते काही फुलायला लावायचे, माती व्हायला लावायचे. हे सर्व सेवा दस्य कर्मनाश करण्यासाठी टाइम ठरलेला होता. परत 10, 10:30, 11 वाजले की भिक्षेला जायचे, स्वामी घरी यायचे. दुपारचा पूजा अवसर व्हायचा. दुपारचा पूजा अवसर झाल्यावर थोडीशी वामकुशी करायचे. नंतर उंच मनामध्ये स्वामी शास्त्र निरूपण करायचे. ही स्वामींची ठरलेली 2 ग्रामची रुटीन. आणि याच्यामध्ये स्वामी 24 तास प्रसन्न असलेला स्वामी. म्हणून तो आरोग्य स्थानीचा खांब आपल्याला आठवणे गरजेचे होता. राजमठीचा मोठा आठवण, ज्या ओट्यावर सतत वास्तव्य होत किंवा होता. स्वामी एकदा डोंगरगावला येऊन गेले, तेव्हा डोंगरगावचा दाई भागवत होता. त्या दाई भागवताने आधी स्वामींनी ओटा बांधायला लावला. त्याला ताप यायचा. ताप यायचा तर मग मला ताप गेला पाहिजे, काय करू, ओटा बांध म्हणे. फक्त विटाचा दगडाचा फक्त ओटा बांधून. परत डबल टाइम स्वामी आले. तो आला दाई भागवत म्हणे मी आलो, हा ओटा बांधला, पण तो मला ताप येतो, पण तो काही कायमचा गेला नाही. परत परत तो काय होतो, स्वामी चुना पिठा म्हणजे प्लास्टर करणं. आताच्या पद्धत काय म्हणतात, प्लास्टर करणं. म्हणून त्यांनी चुन्याच्या माध्यमातून प्लास्टर केलं. त्याच ओट्यावर स्वामींचा कायमस्वरूपी वास राहिला तो ओटा. हा ओटा किंवा नौकावला स्वामी चक्र यांनी भक्तिजनांकडून स्वतः बांधून घेतलेला ओटा आहे. किंवा वेरूळच्या लेण्यामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि वेरूळच्या लेण्यामध्ये बरेच काही ओटे पाहिले असतील, तो होता. त्या ओट्यावर स्वामी बसायचे, उठायचे, तो होता. आताचे जे ओटे आहेत ते बांधलेले आहे. आता त्याच्यावर दगड विटा माती मार्बल केलेला आहे, तो ओटा नाही घ्यायचा. जो स्वामींच्या काळात ओरिजिनल स्वामींनी बांधलेला होता तो ओटा इथं घेतलेला. एक तर राजमठाचा घ्या, एक तर नवगावचा घ्या, नाही तर मग वेरूळचा ओरिजिनल होते. म्हणून पोटा बुडा गोविंद प्रभू आवाज. गोविंद प्रभू आवाज दररोज पालखीत बसले की तिकडे जायचे. दाबेली कधी कुठं येता येता
बुद्धी नावाची देवता होती. तिथं दांडी टेकवायचे, दररोज त्याला काय करायचे, पाय लावायचे, आपला वांकी राहायची, वांकीचा पाय तिथं लावायचे, स्पर्श करायचे. तू इथं आहे म्हणे. आता आपल्या माध्यमातून जर एखाद्या जड वस्तूशी एखादा बोलायला लागला तर तुम्ही काय समजता त्याला? आणि स्वामी चक्रधर जेवढे रुद्रपूरला वस्तू आहेत त्या खाली चेतन होते का? जवळ होते ना. देवतेच्या प्रतिमा सुद्धा जळ, देवते गुंडीची देवता सुद्धा जळ, केशव नायकाचं जिथं होती मूर्ती ती सुद्धा जळ, आपले खटकलाई सुद्धा जळ, तोलाची आई सुद्धा जळ, सगळं जळच आहे. पण गोविंद प्रभू बाबा तिथं घ्यायचे. पण तेच काय, स्वामींचा एक पोट्यासारखं एक सांगायचं तात्पर्य 12 घोडे कशाचे होते? आता मी प्रत्यक्ष दगडाचे असलेले मोठे किंवा दगडाचा बनवलेला घोडा, त्याच्यावर स्वामी बसायचे, चाल म्हणायचे, त्याच्याशी खेळ करायचे. पण खेळ करत असताना आपल्याला ती जड जरी वस्तू वाटत असली तर स्वामींच्या ज्या निर्तुक लीला होत्या त्या आपण जाणून घेणं आहे. तसं बुद्धीला म्हणायचं, इथं तू कुठे गेली नाही, इथं राहते तू, थोडं म्हणायचं. आणि स्वामी तिला संबंध द्यायचे. तो गुण खडकुलीचा फळ. आता खडकुली आल्यानंतर प्रश्नच नाही. ज्या खडकुलीवर स्वामींच्या अत्यंत महत्वाच्या लीला झालेल्या. आता तुम्ही जी समजता ती तत्वज्ञानानुसार खडकुली नाही, आणि त्यांनी मान्य केलं की प्रतिकृती केलेली आहे. खडकुली तशी नव्हती. खडकुली त्यांनी पाहिली, मी पाहिली, ज्यांनी पाहिली. कारण आमचा तेव्हा काय सर्व लहानपण होतं, आम्हाला काही कळतच नव्हतं. तुमच्यामध्ये कोणी पाहिली का? त्याची तर फोटो तर आपण ती पाहतो, त्याचा वाद. प्रत्यक्ष ते फोटो तर आपण काढलेले पाहतो, पण प्रत्यक्ष खडकोली कोणी वंदन केली का? म्हाताऱ्या माणसापैकी. कारण ते काय आपलं आमच्या लहानपणची गोष्ट आहे. बाकी जे म्हातारे तेव्हा करून असतील, यांच्या काळात पण यांनीही काही केली. ती खडकुले असे कराड होते आणि कराडच्या खाली असे मोठे होते. तर तो खडकच होता खडकुलीचा. खडकाची काळा मला वाटतं कसा शिवत आहे, खडकुलीचा खडकच काळा. तर खडकुलीच्या याच्यावर स्वामींची अत्यंत प्रसन्नतेचा भाव. जिथे नागदेव आचार्याला अनुसरण करेल, संन्यास मी म्हणतोय, संन्यास दीक्षा अनुसरण त्याग सर्व वेगळं आहे. आता तिथं अनुसरण का म्हणता येईल? त्या खडकुलीला नागदेव आचार्याला इच्छा झाली कशाची? राहायची. हो, नंतर म्हणजे राहायची इच्छा आली, तो परत वापस आला. तुम्हाला माहित आहे, वापस आल्यानंतर त्या खडकुलीला स्वामी बसल्याने काही विसरला का? परत आला नाही, म्हणजे मला इथे राहायचं आहे. स्वामी म्हणतात हॉस्टेल थोडे जाईल का, लॉस थोडं जाय की कोणी यायचं कधी यायचं, बिल पेड करायचं आणि आहे ना असा उल्लेख. हॉस्टेल नसेल पण कोणी कधी यावं इथं राहावं अशी आम्हाला, हे तुम्हाला समजायसाठी सांगितलं की हॉस्टेल आहे काय का हॉटेल आहे. बुक केली की आले, परत सोडली की परत आले, नाही तर ना. आमची इच्छा आहे तुम्हाला राहायचं असलं तर आम्ही जेव्हा जा म्हणून तेव्हा जावं लागेल, आणि जेव्हा या म्हणून त्याला म्हणता अनुसरण. त्याला काय म्हणता? अनुसरण. याची व्याख्या काय? येथ अधीन होईल जे, येथोनी म्हणितले की जे ते
अनुसरण. याला काय म्हणतात अनुसरण. आणि तेव्हा तो खूप विचार करा. स्वामींनी सांगितलं जाग विचारा केळ विचारा सांगा ती दूर जात असती. विचार केला घर तर अनिष्ट दादोस तर अविद्या. घर तर अविद्या दादोस तर अनिष्ट. म्हणजे कोणीकडे जाऊन काही फायदा नाही. मग पक्का विचार केल्यानंतर स्वामी त्या ठिकाणी अनुसरले. आपल्या स्वामींच्या जवळ तो अनुसरलाय खरं. बस करू त्या उद्या घेऊ.